मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर शैलेंद्र देवाणकर. मित्रांनो, आखातामधला अमेरिका आणि इराण यांच्यामधलं युद्ध हे पुन्हा एकदा सुरू झालं आहे. दोघांमधली जी शस्त्रसंधी होती आणि त्याचं जी घोषणा आहे स्वित्झर्लंडमध्ये केली गेलेली होती जून महिन्यामध्ये, म्हणजे मागच्या महिन्यामध्ये, ती शस्त्रसंधी संपलेली आहे. ती संपल्याची अधिकृत घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली आहे. आता दोघांकडनं पण परस्परांवरती, म्हणजे अमेरिकेचे जे मित्र देश आहेत आखातामधले, त्यांच्यावरती इराणकडनं आणि इराणवरती डायरेक्टली अमेरिकेकडनं मोठ्या प्रमाणावरती मिसाईलचे अटॅक सुरू झालेले आहे. पुन्हा संघर्ष चिघळलेला आहे. पुन्हा एकदा स्टेट ऑफ हॉर्मुझ जे आहे ते पुन्हा एकदा बंद पडलेलं आहे. किंबहुना इराणनी ते पुन्हा त्याची नाकेबंदी जी आहे ती घोषित केलेली आहे. त्यामुळे परिस्थिती ही पूर्वपदावरती आलेली आहे. मागच्या महिन्यामध्ये ज्या वेळेला अमेरिका आणि इराण यांनी दोघांमध्ये एक करार झालेला होता, त्याच्यामध्ये ओमान पाकिस्ताननी मध्यस्थी केलेली होती आणि स्वित्झर्लंडमध्ये त्याच्यावरती अधिकृतपणे दोन्ही देशांमध्ये स्वाक्षऱ्या झालेल्या होत्या. तो जो करार होता त्याच्यामध्ये 14 अटी होत्या. त्यावेळेला जगाला असं वाटलं की आता आपण सुटकेचा निश्वास टाकलाय आणि त्याच्या अंतर्गत अनेक गोष्टी ह्या अमेरिकेने काही काळासाठी का होईना मान्य केल्या होत्या. त्याच्यामध्ये इराणच्या बाबतीमध्ये जवळपास 300 अब्ज डॉलर्सची मदत ही अमेरिका इराणच्या रिकन्स्ट्रक्शनसाठी करेल अशा पद्धतीची मागणी होती. त्याचप्रमाणे स्टेट ऑफ हॉर्मुझ जे आहे ते इराणनी ओपन करण्याचं मान्य केलेलं होतं. त्याची नाकेबंदी आपण आता ओपन करत आहोत असं त्यांनी सांगितलेलं होतं. त्यामुळे तिथली जी ट्रॅफिक होती, ऑइल टँकरची ट्रॅफिक होती, ती पूर्वपदावरती येणार होती. त्याचप्रमाणे त्यामध्ये इस्रायल आणि लेबननचा देखील उल्लेख हा करण्यात आलेला होता. इराणच्या ज्या ॲसेट्स ज्या अमेरिकेने फ्रीज केलेल्या होत्या ओव्हरसीज, म्हणजे परदेशामधल्या, त्या सगळ्या ॲसेट ज्या आहेत त्या पुन्हा एकदा इराणला वापस केल्या जातील अशा पद्धतीने होतं. त्याचप्रमाणे न्यूक्लिअरच्या बाबतीमध्ये स्पष्टपणे काही उल्लेख जरी नसला तरी त्या संदर्भामध्ये चर्चा होणार होती आणि त्यामुळे जगाला वाटलं, सगळ्यात मोठी जगाची चिंता काय होती तर स्टेट ऑफ हॉर्मुझचं ब्लॉकेड जे इराणकडनं पण झालेलं होतं आणि अमेरिकेकडनं पण झालेलं होतं ते रिलीज झालं. पुन्हा एकदा तेलाचा जी सप्लाय चेन होती ती सप्लाय चेन कंटिन्यू झाली. त्यामुळे भारतासह जगाने सुटकेचा निश्वास टाकलेला होता. कारण हा जो संघर्ष साधारणतः 3 महिन्याच्या आसपास सगळा चाललेला होता, या संपूर्ण संघर्षामध्ये स्टेट ऑफ हॉर्मुझ हे इतिहासामध्ये पहिल्यांदा बंद झालं होतं. आजही जगामधला 20% जो ऑइलचा सप्लाय आहे, ब्रेंट क्रूड ऑइलचा सप्लाय आहे, हा स्टेट ऑफ हॉर्मुझच्या माध्यमातून होत असतो आणि त्याचं ब्लॉकेड इतिहासामध्ये पहिल्यांदा घडलं. त्यामुळे 1973चा जो ऑइल शॉक होता त्याहीपेक्षा भयानक ऑइल शॉकचा सामना हा जगाला करावा लागणार होता. तेलाच्या किमती ह्या जवळपास $60 प्रति बॅरल वरनं $120 प्रति बॅरल पर्यंत गेलेल्या होत्या. जगभरामध्ये 100हून जास्त देशांनी या संदर्भामध्ये ऑस्टिरिटी मेजर्स हे सुरू केलेले होते. तेलाच्या किमती ह्या साधारणतः 20% तर 60% अनेक देशांमधनं वाढलेल्या होत्या. अनेक ठिकाणी त्यांनी एनर्जी लॉकडाऊन सारखी घोषणा केलेली होती. जगाच्या चिंता वाढल्या होत्या, महागाई प्रचंड वाढलेली होती. त्यामुळे सगळे जग वाट बघत होते की हा संघर्ष थांबणार कधी आणि तो ऐतिहासिक क्षण होता, तो जून महिन्यामध्ये आला. दोघांनी या संदर्भामध्ये घोषणा केली आणि दोघांनी पण शांतता करारावरती स्वाक्षरी पण केली. पण अचानक असं घडलेलं आहे की अचानकपणे डोनाल्ड ट्रम्प यांनी तुर्कस्तानमध्ये अंकारामध्ये ज्या वेळेला ते गेलेले होते आता काही दिवसांपूर्वी, तिथं नॅटो ही जी संघटना आहे, लष्करी संघटना आहे, त्याच्या अमेरिकेच्या नेतृत्वाखालची पश्चिम युरोपीय देशांची त्यांचं जे ॲन्युअल कन्व्हेन्शन होतं, बैठक होती, त्यासाठी डोनाल्ड ट्रम्प गेले होते. आणि त्यावेळेला पत्रकारांनी त्यांना जेव्हा प्रश्न विचारला की शस्त्रसंधी जी इराणमध्ये आणि अमेरिकेमध्ये झालेली आहे त्याचं भवितव्य काय, तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की ही शस्त्रसंधी आता संपलेली आहे. आणि एवढंच नाही तर त्यांनी इराणविषयी अनेक ज्याला आपण अपशब्द म्हणू शकतो, स्कम सारखा शब्द वापरला, कुकू सारखा शब्द वापरला आणि त्यांनी इराणवरती अत्यंत आक्रमक अशा प्रकारची टीका केली. एवढंच नाहीये, त्याचं कारण असं होतं की इराणकडनं 3 प्रामुख्याने ऑइल टँकर टार्गेट केले गेले होते. हे 3 ऑइल टँकर कतारचे, ओमानचे आणि सौदी अरेबियाचे होते आणि जे स्टेट ऑफ हॉर्मुझमधनं जात होते त्याच्यावरती इराणकडनं ड्रोन अटॅक झाले आणि त्यामुळे अमेरिका चिडला आणि अमेरिकेने 80 मिसाईलचे अटॅक, टॉम हॉक मिसाईलचे अटॅक हे इराणवरती केले. अर्थात ते अटॅक जे केले गेलेले होते ते प्रामुख्याने ज्याला आपण असं म्हणू की ते खूप स्ट्रॅटेजिकली प्लॅन केलेले होते. ते काय रॅन्डम केलेले अटॅक्स नव्हते, तर ते अशा ठिकाणी अटॅक केले गेलेले होते की ज्यामधनं प्रामुख्याने स्टेट ऑफ हॉर्मुझवरचा इराणचा कंट्रोल जो आहे
तो कशा पद्धतीने लूज केला जाईल. त्यामुळे यांना सर्जिकल स्ट्राईक आपल्याला म्हणता येईल. त्याला अशा स्वरूपाचा अटॅक म्हणण्यापेक्षा हा एक प्रकारचा सर्जिकल स्ट्राईक होता अमेरिकेकडनं. तो अशा 80 ठिकाणी केला गेला, ज्यामध्ये खर्ग आयलंड पण होतं, ज्यामध्ये इराणचं प्रामुख्याने ऑइल स्टोअर केलं जातं आणि जिथनं इराणचा जो स्टेट ऑफ हार्मुजवरचा कंट्रोल आहे तो लूज करण्याच्या दृष्टिकोनातनं अमेरिकेकडनं सर्जिकल स्ट्राईक केला गेलेला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणकडनं पुन्हा एकदा कुवेतवरती आणि बहरीनवरती मोठ्या प्रमाणावरती अटॅक झाले. अर्थात हे अटॅक कोणावरती होते तर अमेरिकेचं जे मिलिटरी इन्फ्रास्ट्रक्चर बहरीनमध्ये, म्हणजे अमेरिकेचं नॅव्हल फ्लीट हे बहरीनमध्ये आहे, सगळ्यात मोठं नॅव्हल फ्लीट आखातामधले बहरीनमध्ये आहे, त्यावरती इराणकडनं अटॅक झाला. आणि आता इराणने सांगितलं की आम्ही आणखीनही अमेरिकेच्या मिलिटरी इन्स्टॉलेशन्सवरती अटॅक करणार आहोत. दरम्यानच्या काळामध्ये इराणमध्ये जे इराणच्या 40 वर्ष इराणवरती ज्यांनी धार्मिक सत्ता गाजवली असे खामेनींचं जे निधन झालेलं होतं 28 फेब्रुवारीला, अमेरिकेकडनं जो टॉमहॉकचा अटॅक झालेला होता, ज्याला बंकर बस्टिंग बॉम्ब असं म्हणतो, त्या बंकर बस्टिंग बॉम्बमधनं खामेनींचं निधन झालेलं होतं. आणि त्यामुळे त्यांची अंत्ययात्रा ही जवळपास 7 ते 8 दिवस चालली. मित्रांनो, ही गेल्या 2 दशकांमधली जगाने पाहिलेली सगळ्यात मोठी अंत्ययात्रा आहे. या अंत्ययात्रेला 2 कोटी लोक हे उपस्थित होते. ही अंत्ययात्रा 2 देशांमधनं गेली आणि 110 देशांचे प्रतिनिधी या अंत्ययात्रेसाठी उपस्थित होते. ही अंत्ययात्रा एकीकडे चाललेली असताना अमेरिकेकडनं हे अटॅक झालेले होते. हे लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे की या संपूर्ण अंत्ययात्रेमध्ये एक घोषणा ही प्रामुख्याने दिली गेलेली होती की किल डोनाल्ड ट्रम्प, डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करा. अशा प्रकारची घोषणा एकीकडे ही अंत्ययात्रा चाललेली आहे आणि अशाच वेळेला अमेरिकेकडनं 80 मिसाईलचे अटॅक, आणि हे डेडलीएस्ट अटॅक मानले जातात, जे आत्तापर्यंत 2-3 महिन्यात झाले नाही इतके डेडलीएस्ट अटॅक हे अमेरिकेकडनं केले गेले. आणि मग त्याचं प्रत्युत्तर म्हणून इराणकडनं देखील अशाच प्रकारचं प्रत्युत्तर हे कुवेत आणि बहरीनवरती अटॅक करून दिलं गेलं. या सगळ्यांचा अर्थ असा होतो मित्रांनो की आता आखातामधला संघर्ष पुन्हा एकदा सुरू झाला आहे. हा युद्ध पुन्हा एकदा सुरू झालं आहे. स्टेट ऑफ हार्मुजचं ब्लॉकेड पुन्हा एकदा झालं आहे आणि त्याचे परिणाम आता स्पष्टपणे दिसायला लागलेत. तेलाच्या किमती केवळ 24 तासांमध्ये 6 ते 7% वाढलेल्या आहेत. जी तेलाची किंमत, ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत प्रति बॅरल ही $70 वरती आली होती, ती वाढून आता $78 पर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. आणि जर स्टेट ऑफ हार्मुजचं ब्लॉकेड हे पुढचं आठवडाभर जरी कंटिन्यू राहिलं तरी ही किंमत साधारणतः $100 पर्यंत जाऊ शकतं असं वॉल स्ट्रीट जर्नल म्हणतं. असं अनेक न्यूयॉर्क टाइम्स सह अनेक वर्तमानपत्रांमधनं आलेलं आहे. न्यूयॉर्क टाइम्सची ते हेडलाईन होती की अमेरिकेने पुन्हा युद्ध सुरू केलं आहे का, अशा प्रकारची हेडलाईन्स न्यूयॉर्क टाइम्समध्ये देखील होती. या सगळ्या ह्या गोष्टी दर्शवतात की ज्या गोष्टीची जगाला भीती होती ती गोष्ट पुन्हा एकदा सुरू झाली आहे. दोघांनी पण आता परस्परांवरती अटॅक करायला सुरुवात केलेली आहे. हा संघर्ष परत चिघळणार अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यानच्या काळामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडनं एक अतिशय महत्त्वाचं वक्तव्य करण्यात आलं आणि त्यांनी हे वक्तव्य असं केलं की जी इस्रायलची गुप्तहेर संघटना आहे मोसाद, या मोसादनी इंटेलिजन्स इनपुट दिलेले आहेत आणि त्या इंटेलिजन्स इनपुट्सनुसार इराण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ठार मारण्यासाठी प्लॅनिंग करतो आहे. आणि ही घोषणा किंवा हे वक्तव्य खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेलं आहे आणि त्यांनी सांगितले की मी इराणच्या हिटलिस्टवरती आहे आणि त्यामुळे इराणकडनं माझी हत्या होऊ शकते. अर्थात डोनाल्ड ट्रम्प यांनी हे विधान 2 गोष्टींमुळे केल्यासारखं वाटू शकतं. एक तर असं आहे की त्यांना देशांतर्गत म्हणजे अमेरिकेमध्ये लोकांची सहानुभूती मिळवणं हा एक पार्ट असू शकतो, किंवा दुसरं असू शकतं की त्यांना पुन्हा एकदा इराणवरती अटॅक करण्यासाठी एक सॉलिड कारण पाहिजे आहे. मित्रांनो, ज्या वेळेला 28 फेब्रुवारीला पहिल्यांदा हा संघर्ष सुरू झाला होता त्यावेळेला अमेरिकन काँग्रेसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी असं सांगितलेलं होतं की 15 दिवसांमध्ये, केवळ 15 दिवसांमध्ये इराण हा न्यूक्लिअर बॉम्ब तयार करणार आहे. इराणनी जो युरेनियम इनरिचमेंटचा प्रोग्राम सुरू केलेला आहे तो युरेनियम इनरिचमेंटचा प्रोग्राम एका अशा लेवलपर्यंत जाऊन पोहोचला आहे की इराण कमीत कमी 10 न्यूक्लिअर बॉम्ब तयार करू शकतो आणि त्यामुळे इराणवरती अटॅक करणं गरजेचं आहे. इराणमध्ये सत्तांतर घडून आणणं गरजेचं आहे, रेजिम चेंज करणं गरजेचं आहे आणि त्यामुळे इराणवरती अटॅक केला पाहिजे. फक्त 15 दिवस आपल्याकडे आहेत, अशा प्रकारचं वक्तव्य डोनाल्ड ट्रम्पकडनं केलं गेलं. आणि मग
इस्रायल आणि अमेरिका यांच्याकडनं संयुक्त आक्रमण हे इराणवरती केलं गेलेलं होतं आणि पुढचा इतिहास हा सगळा आपल्याला माहिती आहे. या वेळेला देखील पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्पकडनं असं वक्तव्य केलं की मलाच ठार मारणार आहेत आणि त्यामुळे पुन्हा एखादं सॉलिड कारण डोनाल्ड ट्रम्प शोधता आहेत का इराणवरती अटॅक करण्यासाठी. आता सगळं काही सुरळीत चाललेलं असताना अमेरिका आणि इराण यांनी परस्परांच्या टर्म्स आणि कंडिशन ॲक्सेप्ट केलेलं असताना असं नेमकं काय घडलं की डोनाल्ड ट्रम्प यांना एवढा प्रचंड राग आला आहे. इराण पुन्हा एकदा संघर्षासाठी तयार झालेला आहे. अमेरिका पुन्हा संघर्षासाठी तयार झालेला आहे. मित्रांनो, आता ते कारण आपण प्रामुख्याने समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे कारण आता अण्वस्त्र नाहीत, ज्या कारणासाठी पहिल्यांदा 28 फेब्रुवारीला हा इराणवरती अटॅक केला गेला होता. यामागे प्रामुख्याने क्षेपणास्त्र नाहीत, ड्रोन्स नाहीत किंवा न्यूक्लिअर हे कारण नाही आहे. यामागचं सगळ्यात मोठं कारण आहे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ. आणि या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझवरती मालकी हक्क, ज्याला सॉवरिन राईट्स असं म्हणतात, सार्वभौम हक्क, जो आता इराणने सांगायला सुरुवात केलेली आहे. इराण असं म्हणतोय की ह्या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझवरती आमचे सार्वभौम हक्क आणि अधिकार आहेत आणि त्यामुळे इथनं जाणाऱ्या प्रत्येक ऑइल टँकरकडनं आम्ही सर्व्हिस फीज, हा शब्द त्यांनी वापरला, सर्व्हिस फीज, हा आम्ही वसूल करणार आहोत. आणि ही सर्व्हिस फीज किती आहे मित्रांनो, तुम्हाला कल्पना आहे? ही आहे प्रति टँकर $2 मिलियन. एवढी सर्व्हिस फीज आता इराणने या स्टेट ऑफ हॉर्मुझमधनं जे जहाजं जातात, ऑइलने भरलेली जहाजं जातात, ऑइल व्हेसल्स किंवा टँकर जातात, यांच्याकडनं वसूल करायला सुरुवात केलेली आहे. आता मुद्दा असा आला आहे की इराण आपल्या संसदेमध्ये लवकरच एक रिझोल्यूशन आणतो आहे आणि त्यानुसार स्टेट ऑफ हॉर्मुझवरती संपूर्ण सार्वभौम हक्क हा इराण सांगण्याचा प्रयत्न करतोय. आता मित्रांनो, असा प्रश्न आहे की जर स्टेट ऑफ हॉर्मुझच्या माध्यमातून इराणने अशा प्रकारचा सार्वभौम हक्क सांगितला आणि तिथनं जाणाऱ्या जहाजांकडनं टोल, ज्याला आपण म्हणतो, किंवा सर्व्हिस फीज ज्याला इराण म्हणतो आहे, ते वसूल करायला सुरुवात केली, तर मित्रांनो जगभरामधल्या सप्लाय चेन डिस्टर्ब होतील. का बरं तुम्हाला सांगतो? कारण जसं स्टेट ऑफ हॉर्मुझ हे एक महत्त्वाचं ग्लोबल ऑइल सप्लाय चेनमधलं महत्त्वाचं चॅनल आहे, तशा इतर पण स्ट्रेट आहेत. मग पनामा कॅनल आहे, पनामा कॅनलचा देखील प्रचंड वापर अमेरिकेकडनं केला जातो, चायनाकडनं केला जातो. स्ट्रेट ऑफ मलक्का आहे, स्ट्रेट ऑफ तैवान आहे. मग त्यामुळे त्याच्या शेजारचे देश पुन्हा एकदा असंच उदाहरण देऊ शकतात आणि ते देखील याच्यातनं टोल आकारायला सुरुवात करू शकतात, सर्व्हिस ड्युटी किंवा सर्व्हिस फीज आकारायला सुरुवात करू शकतात. आणि जगभरामध्ये जर हे घडलं तर मात्र याच्यामुळे जी ग्लोबल ऑइल सप्लाय चेन आहे, मर्चंट नेव्हीची जी सप्लाय चेन आहे, व्यापाराची सप्लाय चेन ही पूर्णपणे डिस्टर्ब होऊन जाईल, जो तो ठिकठिकाणी टोल वसूल करायला लागेल. त्यामुळे अमेरिकेला ते होऊ द्यायचं नाहीये आणि म्हणून अमेरिकेने एक त्याच्यामधला मध्यम मार्ग काढला. तो मध्यम मार्ग असा होता की ओमान जो देश आहे, या ओमानचं देखील स्टेट ऑफ हॉर्मुझच्या बाबतीमध्ये, कारण तो स्टेट ऑफ हॉर्मुझशी कनेक्टेड आहे. म्हणजे ज्या वेळेला इराणमधनं एखादं जहाज निघतं किंवा आखातामधनं एखादं जहाज तेलाने भरलेलं निघतं, ते पहिल्यांदा पर्शियन गल्फमध्ये येतं आणि पर्शियन गल्फमधनं ते स्टेट ऑफ ओमानमध्ये जातं. आता हा जो ओमान देश आहे, त्याच्या समुद्र किनाऱ्यापाशी अमेरिकेने आणि ओमानने एकत्र येऊन ओमान एक कॉरिडॉर, ज्याला आपण म्हणतो मॅरिटाईम कॉरिडॉर, हा तयार केला. हा ओमान मॅरिटाईम कॉरिडॉर जो आहे त्याला ट्रान्झिट कॉरिडॉर म्हणतात, टेम्पररी काळासाठी तयार केला. हा जो कॉरिडॉर आहे हा प्रामुख्याने स्टेट ऑफ हॉर्मुझच्या दक्षिणेला आहे आणि त्यांनी सांगितलं की हा फ्री असेल, याच्यामध्ये कोणताही टोल घेतला जाणार नाही. जर तुम्ही स्टेट ऑफ हॉर्मुझ नकाशामध्ये बघितलं तर तुम्हाला असं दिसतं की स्टेट ऑफ हॉर्मुझचा जो उत्तरेकडचा भाग आहे त्याच्यावरती इराणचा कंट्रोल आहे, पण तो दक्षिणेकडचा भाग आहे जिथं ओमानची समुद्र सीमा येते, त्यामध्ये हा एक मॅरिटाईम कॉरिडॉर तयार केला गेला आहे. आणि या मॅरिटाईम कॉरिडॉरमधनं आता जहाजं जायला लागलेले आहेत, त्यांना कोणत्याही प्रकारचं टोल द्यावं लागत नाही. आता ज्या 3 टँकर्सवरती इराणने अटॅक केलेला होता, ते ह्या स्टेट ऑफ ओमानचा जो आहे, जो फ्री मॅरिटाईम कॉरिडॉर, इंटरनॅशनल मॅरिटाईम कॉरिडॉर तयार केलेला आहे अमेरिकेच्या मदतीने ओमाननी, त्यातनं ही जहाजं जात होती. त्यामुळे ही टोल न देता जात होती आणि म्हणून इराणकडनं त्यांच्यावर अटॅक केला गेला. आणि म्हणून आता जो संघर्ष पेटलेला आहे हा प्रामुख्याने स्टेट ऑफ हॉर्मुझवरती कोणाचा मालकी हक्क असेल. आणि इराण आता हे ऐकायला तयार नाहीये. तो असं म्हणतो की अशा प्रकारचं स्टेट ऑफ जो ओमानचा स्ट्रेट आहे त्यातनं अशा प्रकारचा मॅरिटाईम कॉरिडॉर तयार करणं हे चुकीचं आहे आणि अशा प्रकारे तुम्ही करू शकत नाही, आणि तुम्ही केलं तर आम्ही अटॅक करायला सुरुवात करू. आणि म्हणून इराणने अटॅक केला.
त्याचं प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने केलं आणि पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती झाली. इराणनी अमेरिकेच्या मिलिटरी इन्स्टॉलेशन्सवरती अटॅक करायला सुरुवात केली. त्यामुळे आता हा संघर्ष येत्या काळामध्ये वाढण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्पने आपल्या स्वतःच्या जीवाला धोका असल्यामुळे पुन्हा एकदा इराणमध्ये संपूर्ण रेजिम चेंज केलं गेलं पाहिजे अशा प्रकारचा नारा द्यायला सुरुवात केली. अर्थात ह्या संपूर्ण संघर्षाचं आणखीन एक फार महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे इस्रायल शांत आहे. अजूनही इस्रायलकडनं प्रतिक्रिया आलेली नाहीये. मात्र काल इस्रायलचे डिफेन्स मिनिस्टरने असं सांगितलं की जर डोनाल्ड ट्रम्पने आम्हाला एक जरी फोन केला तर आम्ही पुन्हा एकदा इराणवरती तुटून पडू, आम्ही इराणवरती परत एकदा अटॅक करू, अशा प्रकारचं त्यांच्या डिफेन्स मिनिस्टरचं स्टेटमेंट आलेलं आहे. त्यामुळे आता भविष्यामधली पॉसिबिलिटी अशी आहे की अमेरिका आणि इराण यांच्यामधला संघर्ष वाढतो का? अमेरिका खर्ग आयलंड टेकओव्हर करण्याची भाषा डोनाल्ड ट्रम्प करतायत, ते करतात का? दुसरा ऑप्शन असा आहे की इस्रायल याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतो का? हा दुसरा ऑप्शन आहे. आणि तिसरा ऑप्शन असा आहे की पुन्हा एकदा पाकिस्तान आणि ओमान हे पुढे येऊन काही मध्यस्थी घडून आणतायत का? अशा 3 प्रकारचे पर्याय आता सध्या त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. मात्र परिस्थिती अत्यंत स्फोटक आहे. आता मुद्दा असा आहे की अमेरिका इराणला देखील कुठेतरी त्यांचे जे सगळे प्रमुख धार्मिक नेते होते ते ह्या संपूर्ण संघर्षामध्ये मारले गेलेले आहेत. त्यामुळे कुठेतरी बदल्याची भावना इराणमध्ये स्ट्रॉंग बनत चाललेली आहे आणि इराण स्टेट ऑफ हॉर्मुझवरचा आपला कंट्रोल लूज करायला तयार नाहीये आणि त्यामुळे इराण आक्रमक झालाय. दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्पची सिच्युएशन मात्र खूप एखाद्या आपण म्हणतो की संकटात अडकल्यासारखी झाली. ती कशी आहे की एकीकडे त्यांना इराणवरती जो संपूर्ण स्टेट ऑफ हॉर्मुझ आहे त्याच्यावरती इराणची जो हक्क सांगतोय तो त्याच्यापासून स्टेट ऑफ हॉर्मुझला त्यांना मुक्त करायचा आहे. त्याचप्रमाणे इराणचे न्यूक्लिअर वेपन्स त्यांना नष्ट करायचे आहेत. मात्र असं होत आहे की ज्या पद्धतीने इराण अमेरिकेच्या मित्र देशांवरती अटॅक करतो आहे त्यामुळे ग्लोबल सप्लाय चेन डिस्टर्ब होती आहे आणि ट्रम्पवरचं प्रेशर वाढत आहे. आणि जर ट्रम्पनी माघार घेतली तर मग किंवा शस्त्रसंधी करण्याचा प्रयत्न केला तर जग म्हणेल की डोनाल्ड ट्रम्प घाबरले. आणि त्यामुळे डोनाल्ड ट्रम्पनी जर आक्रमक भूमिका घेतली तर मात्र पुन्हा इराण सगळीकडे अटॅक करेल आणि मग पुन्हा अमेरिकेचे मित्र देश डिस्टर्ब होतील, तेलाच्या किमती जगभरात वाढतील, अमेरिकेमध्ये वाढेल. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प एका ज्याला आपण असं म्हणतो की ज्याला टाईट रोपवरनं ते चाललेले आहेत, त्यांची अवस्था अतिशय अवघडल्यासारखी झालेली आहे. त्यामुळे अंतर्गत प्रेशर आहे, जगाचं प्रेशर आहे आणि यामध्ये आता ते नेमका कोणता एखादा ड्रास्टिक डिसिजन देखील घेऊ शकतात. त्यामुळे पुढच्या काही तासांमध्ये काही दिवसांमध्ये आपल्याला हे दिसून येणार की हा संघर्ष परत वाढतो का? जर वाढला तर याची किंमत अमेरिका इराणपेक्षा पण जगाला मोठ्या प्रमाणावरती चुकवावी लागणार आहे. कारण स्टेट ऑफ हॉर्मुझचं पुन्हा ब्लॉकेट झालं तर तेलाच्या किमती पुन्हा भडकणार, शेअर मार्केटमध्ये डिस्टर्बन्सेस प्रचंड मोठ्या प्रमाणावरती पुन्हा एकदा यायला लागलेले आहेत आणि मग त्याच्यामध्ये महागाई वाढणार. आणि जग आता ऑलरेडी थकलेलं आहे रशिया युक्रेन संघर्षामुळे, कोविडच्या पॅन्डेमिकमुळे आणि पुन्हा एकदा जर हे नवीन संकट पुन्हा एकदा निर्माण झालं तर मात्र जगाची हाल आणखीन कठीण होणार आहे. भारतासारखा देश हा खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्या गरजांसाठी आखातावर डिपेंडेंट आहे. तेलाची गरज असेल, नैसर्गिक गॅसची किंमत गरज असेल, खतांचं असेल, अमोनियाची आपली गरज असेल, ह्या गोष्टी तिकडे जातात. त्याचप्रमाणे जवळपास 90 लाख भारतीय आज आखातामध्ये राहत आहेत, त्यांच्या सुरक्षेचे गंभीर प्रश्न आहेत. या सगळ्या गोष्टी भारताच्या चिंता येत्या काळामध्ये वाढवणाऱ्या आहेत. मला असं वाटतं की पुन्हा एकदा काही मध्यस्थी व्हावी, दोघांनी पुन्हा एकदा काही टर्म्स कंडिशन्सवरती यावं. आता प्रश्न आहे की डिप्लोमसी आणि वॉर. आत्ता वाटत होतं की डिप्लोमसी सक्सेसफुल राहील आणि वॉर बॅकसीटला जाईल, पण आता दिसून येते की डिप्लोमसी फेल व्हायला लागली आहे आणि वॉर पुन्हा एकदा डॉमिनंट व्हायला लागला आहे. परंतु डिप्लोमसीचं सक्सेसफुल होणं हे जगासाठी गरजेचं आहे. वॉर जर सक्सेसफुल झालं तर मात्र जगासाठी समस्या वाढणार आहेत.